तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वप्रथम काय समजावून घेऊया, की अग्निपथ ही योजना नक्की काय आहे? तर बघा, अग्निपथ योजना ही भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांमध्ये सैनिकांच्या भरतीसाठी सुरू केलेली एक नवीन प्रक्रिया आहे. या अंतर्गत भरती होणाऱ्या जवानांना अग्निवीर म्हणून ओळखले जाते. ही सेवा 4 वर्षाच्या कालावधीसाठी असते, ज्यामध्ये सैनिकांना शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि देशसेवेची संधी मिळते. आता यासाठी पात्रता काय आहे? तर बघा, यासाठी पात्रता त्यांनी दिलेलं आहे. उमेदवाराचे जे वय दिलेलं आहे ते 17.5 ते 21 वर्षांच्या दरम्यानमध्ये असणं आवश्यक आहे आणि केवळ अविवाहित उमेदवारच यासाठी अर्ज करू शकतात. आता यामध्ये 4 प्रकारच्या सर्वसाधारण पोस्ट आहेत. जसं की जनरल ड्युटी, याला जीडी, ज्याची पात्रता आहे 10वी उत्तीर्ण किमान 45% गुणांसह. टेक्निशियन दुसरं पद आहे, ज्यामध्ये 12वी उत्तीर्ण, ज्यामध्ये विज्ञान शाखा, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. आणि यानंतर तिसरं पद आहे ते म्हणजे क्लार्क स्टोअर कीपर, ज्यामध्ये 12वी उत्तीर्ण, कोणतीही शाखा, किमान 60% गुण असायला हवेत. आणि दुसरी आहे ते म्हणजे ट्रेड्समॅन, ज्यामध्ये 8वी किंवा 10वी उत्तीर्ण. ही सगळी पात्रता ही जी पदं आहेत, अशा पद्धतीने पदं ही त्यामध्ये दिलेली आहेत. आता ही निवड प्रक्रिया कशी केली जाते? तर बघा, एक ऑनलाईन एक्झाम असते. त्यानंतर ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर तुमची जी शारीरिक क्षमता आहे आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणी, अशा 3 टप्प्यामध्ये ही एक्झाम होऊन त्याचं सिलेक्शन हे त्यामध्ये होत असतं. आणि त्यांचे पगार कशा पद्धतीने असतात? तर बघा, सर्वसाधारणपणे जे अग्निवीरांना जो पगार जो मिळत असतो, तर कसा असतो? तर पहिल्या वर्षासाठी त्यांना ₹30,000 मासिक वेतन मिळत असतं, ज्यामध्ये त्यांच्या हातामध्ये किती 21,000 येत असतात. म्हणजेच 70% जो पगार त्यांच्या हातामध्ये येत असतो आणि 30% सेवानिधी म्हणून जो आहे तो त्यामध्ये काय केला जातो? तो कट केला जातो. ज्यामध्ये पहिल्या वर्षासाठी 30,000 म्हणजे ₹21,000 हातामध्ये आणि ₹9,000 जे त्यांच्या सेवा योगदानासाठी दिले जातात. त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांना ₹33,000 पगार मिळतो, ज्यामध्ये हातात त्यांच्या ₹23,100 येतो आणि ₹9,900 सेवानिधीमध्ये जात असतो. तिसऱ्या वर्षासाठी ₹36,500 पगार हा त्यांना मिळत असतो, ज्यामध्ये 25,500 त्यांच्या हातामध्ये येत असतो, तर 10,950 हा सेवानिधी योगदानामध्ये दिलं जातं. आणि चौथ्या वर्षी त्यांना पगार जो आहे तो ₹40,000 मिळत असतो, ज्यामध्ये ₹28,000 त्यांच्या हातामध्ये येत असतात कापून आणि उरलेले 30% जो आहे तो सेवानिधी योगदानासाठी वापरला जातो. आता यामध्ये पगाराव्यतिरिक्त तुम्हाला 48 लाखांचा काय तो आहे तो लाईफ इन्शुरन्स आहे. याशिवाय जोखीम भत्ता आहे. जे हा सुद्धा त्यांना इथे मिळत असतो. आता प्रश्न हा येतो, की 4 वर्ष जेव्हा पूर्ण होतात, जेव्हा सगळे 4 वर्ष पूर्ण होतात, तेव्हा मग ह्या अग्निवीरांचं काय होतं? तर कशा पद्धतीने याची निवड केली जाते? तर बघा, 25% जे आहेत, म्हणजे 25% जे यामधून जे अग्निवीरांचे आहे, ते यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट केले जातात. म्हणजे जे अग्निवीर जे आहे, ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 25% अग्निवीरांना काय केलं जातं? तर सैन्य दलामध्ये कायमस्वरूपी हे समाविष्ट केले जातात. म्हणजे त्याची जी सेवा आहे ती पूर्ण पूर्ण कंटिन्यू केली जाते. आणि उरलेले जे 75% तरुण आहे जे आहेत, अग्निवीर आहेत, यांना काय केलं जातं? तर त्यांचा जो आपण जो म्हटलं मगाशी, जो सेवानिधी आहे, तो 30% त्यांचा कापून गेलेला आहे. त्या म्हणजे व्याजासह त्यांना किती सर्वसाधारणपणे 11.71 म्हणजे 12 लाखापर्यंतचा ज्या आहे निधी, तो त्यांना करमुक्त अर्थात टॅक्स फ्री असतो, जो त्यांना त्याच्या हातामध्ये दिला जातो. आणि हे जे 75% अग्निवीर आहेत, जे तरुण आहेत, जे बाहेर पडतात, यांना काय केलं सांगितलेलं आहे शासनाने? तर राज्य राखीव जे राज्य पोलीस पोलीस भरती असू दे किंवा CAPF आहे, त्यानंतर आसाम रायफल्स अग्निवीरांना हे काय आहे ते आरक्षण आणि प्राधान्य दिलं जातं. आणि याशिवाय त्यांना एक जे कौशल्य प्रमाणपत्र आहे, जे स्किल सर्टिफिकेट देखील मिळतं, ज्यामुळे काय होतं, की त्यांना खाजगी क्षेत्रामध्ये एक नोकरी करण्याची एक संधी मिळत असते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे जे 75% उरलेले जे अग्निवीर आहेत, यांना वेगवेगळ्या त्या राज्यामध्ये समाविष्ट केले जातात. आता महाराष्ट्र शासनानं बघा, तर 6 जानेवारी 2026 याची या दिवशी काय केलेलं आहे? एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आणि तो काय शासन निर्णय आहे आपण समजावून घेऊया. तर बघा, यामध्ये शासनानं, महाराष्ट्र शासनानं काय म्हटलेलं आहे? तर अग्निवीरांना शासनाच्या विविध भागांच्या अधीनस्थ शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी अनुषंगाने काय शासन स्तरावर अभ्यास गट गठीत करण्याबाबत, तर यासाठी शासनाने हा शासन निर्णय घेतलेला आहे. यासाठी काय केलेलं बघा, सर्वप्रथम आपण काय करूया? प्रस्तावनामध्ये शासनाने काय म्हटलेलं आहे? तर अग्निवीर योजना ही भारतीय सशस्त्र दलामध्ये जवानांच्या भरतीसाठीची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत तरुण तरुणींना 4 वर्षाच्या कालावधीसाठी सशस्त्र दलामध्ये सामील होण्याची संधी मिळते. भारतीय सैन्यात अग्निवीर या नवीन भरती योजनेतील 2,839 अग्निवीरांना पहिल्या तुकडीला पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये 4 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे अग्निवीरांची जी पहिली जी भरती झाली होती, त्याचा पहिला टप्पा म्हणजे 4 वर्ष सर्व्हिस होऊन आता ही जी पहिली तुकडी आहे ती बाहेर पडत आहे. त्यानंतर सदर योजनेनुसार अग्निवीरांना 25% अग्निवीरांची सेवा पुढे नियमित होईल. म्हणजे यामध्ये 2,839 पैकी 25% आहेत जे की अग्निवीर आहेत, यांची सेवा ही पुढे कंटिन्यू होणार आहे. मात्र जे उर्वरित 75% आहेत, म्हणजे यामध्ये 2,839 पैकी 75% म्हणजे सर्वसाधारणपणे 2100 जे अग्निवीर आहेत, यांना काय करायचं आहे? ते शासनाला, तर पोलीस आहेत, पोलीस, वन विभाग, अग्निशमन दल,
राज्य राखीव पोलीस दल यांसारख्या शासकीय सेवांमध्ये समावेश करून घेतल्यास त्यांच्या कौशल्य आणि प्रशिक्षणाचा शासनास उपयोग होऊन उच्च दर्जाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले अधिकारी कर्मचारी शासनास प्राप्त होतील. तसेच अग्निवीर जवानांना स्वयंरोजगाराची संधी मिळवून दिल्यास त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन मदत होईल. या बाबतीत विचार घेऊन अग्निवीर जवानांना शासकीय निमशासकीय सेवेमध्ये संधी देणे, खाजगी क्षेत्रातील नोकरीमध्ये संधी देणे, तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तथा त्यांच्या आर्थिक क्षमतेकरता तथा सहाय्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यासंदर्भात अभ्यास गट स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि त्या अनुषंगाने शासनाने आता काय निर्णय घेतलेला आहे तर बघा, सैन्य दलातून अग्निवीर म्हणून सेवा समाप्तीनंतर त्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून करण्यासंदर्भामध्ये उपाययोजना सुचविण्याकरिता पुढील अभ्यास गट स्थापन करण्यात येत आहे. म्हणजे त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, हे बघा, ही तुकडी किती तुम्हाला बाहेर पडणार आहे तर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये. तर यांना काय करायचं आहे, शासनाला या सेवेमध्ये त्यांना घ्यायचं आहे किंवा त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर एक अभ्यास गट स्थापन केलेला आहे. आता बघा, ह्या अभ्यास गटामध्ये कोण जी बघा अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, ज्यामध्ये बघा कर्नल दीपक होंगे निवृत्त संचालक सैनिक कल्याण विभाग पुणे हे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या या अध्यक्षतेखाली हे सदस्य आहेत. तर या समितीची कार्यकक्षा काय असणार आहे तर ही समिती काय करणार आहे बघा, तर शासकीय निमशासकीय सेवेत विविध माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून करण्याबाबत उपाययोजना सुचवणे. म्हणजे ही कमिटी काय करणार आहे तर शासकीय व निमशासकीय सेवेमध्ये विविध माध्यमातून या ज्या अग्निवीर आहेत यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी काही उपाययोजना सुचवता येतील का हे सांगणार आहे. याशिवाय खाजगी क्षेत्रातील सेवेत नोकरी मिळण्यासंदर्भामध्ये उपाययोजना सुचवणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरता प्रशिक्षण, अर्थसहाय्य इत्यादी बाबत उपाययोजना सुचवणे. ही सगळी काम काय आहेत या समितीची असणार आहेत. तर बघा, अशा पद्धतीनं ही जे 75% उर्वरित जे अग्निवीर आहेत यांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा जर का व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही काय करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि हे खरोखर ही अग्निवीर जी योजना आहे ती तुम्हाला कशी, म्हणजे ही योजना बरोबर आहे की अनेक विरोधक यावर टीका करत असतात, तर तुम्हाला शासनाचा हा निर्णय योग्य वाटतो की अयोग्य वाटतो हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये खाली